नमस्कार. अमेयाने ओळख करून दिली ती माझी, पण तुमच्यापैकी जे आई वडील आहेत तसाच मी एक बाप, पण आईचं मन असलेला बाप. माझ्यातली आई सातत्याने जिवंत असते, म्हणूनच छोटीशी तुमच्याकडून अपेक्षा करतो की तुम्हाला बसायला कोणती सीट होती. खरं तर तिकिटावर सीट नंबर टाकायचा नाही असं आम्ही ठरवलं होतं, कारण मला हे बघायचं होतं की आपण आपल्या मुलाला पहिलं यायला सांगतो आणि आपण मागच्या सीटवर का बसतो हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. एम आय राईट? येस और नो? तोंडी परीक्षेत उत्तर दिल्याशिवाय मार्क मिळत नाही असं मुलांना माहिती असतं, आणि आपल्या बालपणात केलेल्या गोष्टी आपण विसरून का जातो? फक्त उत्तर द्या. प्रश्न विचारलाय म्हणून उत्तर देऊ नका. आपल्या मनाला पटलं ह्याची नोंद करण्याकरता उत्तर द्या. बऱ्याच वेळेला सासूला उत्तर न द्यायची सवय लागलेली आपण, मी आई म्हणून बोलतोय, ती सवय कायमस्वरूपी लागते. नुसती लागत नाही तर मुलाला कुठेतरी नोंदवून जाते की उत्तर द्यायची गरज नसते, जी आवडत नाही ते. असंच करायचंय? एक ठरवून टाका. मी उगाच तुम्हाला बोलवलेलं नाही. हा कार्यक्रम प्रत्येक आई करता, ज्या आईला आपलं मूल वेगळं घडावं असं वाटतं, किंबहुना तिला हवं तसं घडावं असं वाटतं, त्या प्रत्येक आईला मी इकडे बोलावलं. ती बाबात असेल किंवा आईत असेल. पुढच्या मुलाला जन्म दिलेली आई नाही, माझं मूल म्हणून ज्याला वाटतं ती आई. येस, ती आई. त्या आया माझ्यासमोर बसल्या आहेत. असं जर सिद्ध व्हायचं असेल तर प्रत्येकाने उत्तर द्या. द्यायला तयार आहात? नक्की? मी जर माईक काढला ना तर तुमच्या सगळ्यांच्या आवाजाच्या पेक्षा जास्त आवाज येईल. आडनाव पाटील आहे म्हणून नाही, माझ्यातली आई जिवंत आहे म्हणून. माझ्यातली आई जिवंत आहे म्हणून, आक्रोश करायची ताकद आहे म्हणून. कारण प्रत्येक वेळेला, मगाशी अमेयाने सांगितलं, माझा मुलगा म्हणून मी त्याचा अभिमान नाही सांगत. माझं नाव आभास, त्याचं नाव काय माहितीये? प्रत्यय. माझं कार्ट आहे ते. सरळ नाही, सरळ नाही, आणि सरळ असू नये अशीच माझी इच्छा आहे. कारण सरळ चालणारी मुलं आई वडिलांना आवडतात, कारण ती त्यांना त्रास कमी देतात. तुम्हाला त्रास कमी देणारी मुलं हवीत की त्यांना स्वतःचं सातत्य राखताना कर्तृत्ववान होणारी मुलं हवीत? हे ठरवा एकदाच. छोट्याशा कालखंडाकरता तुम्हाला बरं वाटावं, तुम्हाला त्रास कमी व्हावा, घरी आल्यानंतर शांतपणे वागावं, असा मुलगा उद्या बावळट निघाला की लहानपणापासून असाच म्हणून जर तुम्ही सांगत असाल ना तर ही फक्त तुमची चूक आहे. 100% फक्त तुमची चूक. साच्यामध्ये गणपती टाकतात ना, तसा गणपती काढता बाहेर, तो तुमच्या आकारासारखा निघतो. तुम्ही जसा साचा तयार केला तसा निघतो. नकोय मला हे. तुम्ही म्हणाल की आम्ही नाही का घडलो? तुम्ही घडलात, मी घडलो. सत्य आहे हे. विचार करा ना, सत्य आहे का हे? आपल्याला तेवढी संधी होती का? आपल्याला आई वडिलांनी तेवढी मोकळीक दिली होती का? आणि जर दिली नव्हती तर मुलांचं काय? म्हणून मगाशी आम्ही सांगितलं, लक्षात ठेवून द्या, इकडे कुठेही असं ठरवायला येऊ नका की माझा मुलगा असा हवा, माझा मुलगा तसा हवा, माझ्या मुलाने एवढे मार्क मिळवायला हवेत, माझ्या मुलाने तेवढे मार्क मिळवायला हवेत. मी मार्क देण्याकरता नाही आलो. मी मुलांना घडवायचं सूत्र सांगण्याकरता नाही आलो. मी मुलांना घडवण्याची सिस्टीम तुमच्या डोक्यात टाकण्यासाठी मी तुम्हाला बोलावले. इकडे टाकावं लागतं. येस, इकडे टाकावं लागतं. आणि इकडे टाकावं लागतं, त्याचं सूत्र आहे. म्हणून कदाचित तुमच्यासारख्या प्रत्येक माणसाला कदाचित वाटायला लागेल की हा सांगतो ते काय सांगतो, कसं बोलतो, हा बोलतो ते बरोबर बोलतो का, चूक बोलतो का? कारण मी काय बोलतो ह्याच्यापेक्षा जास्त तुमच्या डोक्यात काय जाणार आहे हे जास्त महत्वाचं आहे. येस, तुमच्या डोक्यात काय जाणार आहे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून इतर वेळेला आपण जसं नाटक बघतो, जसे ट्रेनिंग प्रोग्राम बघतो, असं बघायला येऊ नका. संपूर्णपणे स्वतःला सोडून द्या, झुकून द्या. फक्त मी काय सांगतो ते ऐका. मी 100% सांगतो, 100%. बहुतेक मुलं नसावीत. ज्यांनी मुलं आणली आहेत ना त्यांची परिस्थिती आज वाईट आहे. मी मगाशी रमाकांतला सांगितलं होतं, दोघं इकडे बसली आहेत.
हमखास सांगणार. त्या टकलूने सांगितलं होतं ना, तुला जमत नाही, हमखास. आणि मी माझ्या पिल्लांना टकलू म्हणायला शिकवतो, कारण एकच, त्या माणसाला असं बोलू नको, त्या माणसाला तसं बोलू नको हे सांगताना बावळट मुलं तयार करायचे नाहीयेत मला. जर चष्मीस आहे तर चष्मीस, ती बाई आहे तर बाई, बुवा आहे तर बुवा, वेगळं कसं बोलायला शिकवता? टकलू आहे, टकलू. आणि मग टकलू म्हणून जेव्हा बोलतो मुलगा, त्यावेळेला आई झपाटा घालते. मी त्याला म्हणतो, तुम्ही मला काय म्हणता? आभास म्हणतो. मग त्याने आभास म्हटलं चालेल का? असं चालेल. मग काय म्हणायचं? ते त्याला दिसतं ते म्हणणार ना. ठरवा. म्हणून सातत्याने एक गोष्ट ठरवून टाका की मी कशा करता आलोय, मी कशा करता वागतोय, काय वागतोय, ह्याच्या कशा करता का, हा प्रश्न सातत्याने स्वतःला विचारल्याशिवाय कोणती गोष्ट होऊ देऊ नका. याचा अर्थ म्हणजे प्रत्येक वेळा का विचारत बसायचं का? नाही, सिस्टीम बनणं. मी तुम्हाला कुठेही उदाहरण देणार नाही की अंबानीची, टाटाची, बिर्लाची हड नाही. कारण ते उद्योजक व्हावं, हे व्हावं, हे तुमच्या मुलांमध्ये आहे. कारण जिकडे कुठेही शिवाजी पैदा झाला नाही. झाला का? शिवाजी एवढा दुसरा उद्योजक नाही. त्याने जे करायचं ठरवलं होतं ते केलं. उद्योजक म्हणजे काय? व्यावसायिक म्हणजे काय? जे करायचं ठरवतो ना ते 100% करता येणं. आपल्यात आई नावाची व्यावसायिकताच नसते, नुसती आई असते. येस नो? बाबाचं पण तसंच. कारण सगळे बाबा येस म्हणाले, असं कसं चालेल? मग व्यावसायिकता कुठे आहे आपल्यात? आणि व्यावसायिकता असणं म्हणजे संपूर्णपणे एकच सूत्र की माझा मुलगा मला उत्तर काय देईल. तो उलट बोलला असं तुम्हाला वाटतं. येस नो? बायकोला किती वेळा आपण बडबडतो? स्वतःला राबून नाही, ती तिच्या नवऱ्याकरता, मुलाकरता अतिशय प्रेमाने जेवण बनवते. ताई बरोबर ना? हो की नाही? बायकांचा किलकिलाट ऐकायला नेहमी येतो. इकडे आवाज नाही येत? कृपा करून आज तरी आवाज काढा. आज आवाज काढा. मी तुम्हाला 100% सांगतो, माझ्या 100% इकडे फक्त या 2 ते 2.5 तासात 100% मला माझ्याप्रमाणे द्या. तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो तुमची मुलं बदललेली असतील. पण माझ्याप्रमाणे 100% माझ्याप्रमाणे गॅरंटेड. तुम्हाला असं वाटेल की असं केलं की असं होतं, हड असं नाही होत. काय केल्यानंतर काय होतं कुठे माहितीये? असं सूत्र नसतं. माइंड सॉफ्टवेअर हे फक्त सॉफ्टवेअर म्हणून त्याकरता म्हणतो. मला दोघा ठिकाणी विचारलं, हे सॉफ्टवेअर काय म्हणतोयस? हे असं आहे ना, ते ट्रेनिंग आहे ना, काउन्सिलिंग आहे ना, सायकोलॉजिकल आहे ना. ह्या सगळ्या बऱ्याचशा उलट्या सुलट्या गोष्टी माझ्या समोर आल्या. त्यांनी सांगितल्या असं नाहीये. कारण सॉफ्टवेअर कसं असतं हे आपल्याला माहिती नसतं. माहिती असतं का? फक्त आपण ते वापरतो आणि अचानक कॉम्प्युटर बंद होतो. आणि कॉम्प्युटर बंद झाला तर कळत नाही. मग आपण टेक्निशियनला बोलवतो. तो काय करतो माहितीये ना, तुमच्यासाठी दिसणारी एक सीडी टाकतो. त्याला अँटीव्हायरसची सीडी म्हणतात. काय असतं त्यात प्रोग्राम माहिती नसतो, परत चालू होतो. येस नो? सेम. मी तुमच्यात प्रोग्रामिंग करणार आहे. ते प्रोग्रामिंग लोड करायला तयार व्हा. फक्त उत्तर द्या, रिस्पॉन्स द्या. रिस्पॉन्स अतिशय महत्वाचा आहे. तुमची मुलं उत्तर नाही देणार. आणि असं नका समजू की तुम्ही बोलत नाही म्हणून उत्तर देणार नाहीत. तुमच्याबद्दल त्यांनाही बोलावंसं वाटेल. तुम्ही बोलत नाही म्हणून तो दुप्पट बोलायला लागेल. त्याला उलट उत्तर देणारा म्हणतील. म्हणून ऍक्शन रिॲक्शन काय असेल हे सांगता येत नाही. म्हणूनच एका दारुड्याचा मुलगा एक दारू पितो आणि दुसरा अजिबात दारूला शिवत नाही. एकाच दारुड्याचा 30 ट्रीटमेंट, तरीही परिणाम भिन्न. ह्याचं कारण असं, तो इकडे काय टाकतो हे तुम्हाला कळत नाही. हेच प्रॉब्लेम आहे. ते कळता येणं ही सिस्टीम मला द्यायची. पण सिस्टीम म्हणजे काय? आम्हाला काय समजलंच नाही, काही काळजी करू नका. तुम्हाला नाही समजलं ना तरी तुम्हाला जे काही बरं वाटलं, चांगलं वाटलं, वाईट वाटलं, हे सगळं एक्सेप्ट करा आणि 3 दिवसांनी विचार करा. 72 तासांनी विचार करा. तुमच्या असं लक्षात येईल तुम्हाला समोरची रिस्पॉन्स बदलले. तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की तुम्ही घरी गेल्यानंतर, माझी ताई, माझी बहीण जी इकडे आल्यात बहिणी, त्या घरी गेल्यानंतर नवरा हमखास म्हणेल बायको बदलली वाटतं, नवीन दिसते, तीच वेगळी नाही.
नवराही तसाच. ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीमच महत्वाची आहे आणि या सिस्टीम करता तुम्ही इकडे आलेला आहात. मध्ये होतं कसं? कारण कॉम्प्युटर हे फक्त दोन शब्द आहेत, 1 and 0. हे दोनच आहेत, दोन अक्षर आहेत. हे दोन अक्षर म्हणून कॉम्प्युटरचा अख्खा प्रोग्राम होतो. मग तो कसा होतो हे आपल्याला बघितलंय का कधी? तसंच हे आपण प्रोग्रामिंगला सोडून द्या ना. त्याच्यावर मी 11 वर्ष मागचा रिसर्च करतोय आणि 5 ते 6 वर्ष हे सॉफ्टवेअर स्वरूपात मांडतोय. नाही मला म्हणायचं की माझा मुलगा मला हवा तसा वागतो. मला नाही म्हणायचंय किंबहुना तो त्याला हवा तसा वागतो. मी फक्त त्या पद्धतीने बघायला लागतो आणि मग कळतं मला हवा तसा वागतो. कारण बऱ्याच वेळेला मला जसं हवं तसं वागायचं होतं ना तसाच तो वागताना दिसतो. मला करायला आई वडिलांनी दिलं नाही तो ते करतो. येस नो? मग वाईट काय? मग अजूनही त्या गोष्टींकरता दोष देता तुम्ही आई वडिलांना आणि कुठेतरी डोक्यात तुमचा किंतु आणि परंतु असतो. तो तुमच्या मुलांच्या बाबतीत असायला हवा असं का ठरवता? याचा अर्थ तुम्ही चुकीचं वागता असं नाहीये. खरंच सांगतोय तुम्ही चुकीचं वागता असं नाहीये. तुम्हाला बरोबर वागायची पद्धत माहिती नाही म्हणून तुमच्याकडून चुका होतात. आई वडील चुकीचे असतात हड नाही, आई वडील चुकीचे नसतात. आई वडील चुकीचे नसतात परंतु तेच असताना की आपण अभ्यास केल्यानंतर सुद्धा आपल्याला मार्क कधी कधी 0 मिळायचे. येस नो? ह्याचं कारण काय? प्रश्नाचं उत्तर चुकायचं. अभ्यास बरोबर केलेला असता. तुम्ही आई वडील चुकीचे नसता, बरोबर असता. अभ्यास चुकतो आणि मुलगा चुकतो. येस नो? सेम. मग असं का होतं? असं होतं याचं कारण असं की तुम्हाला असं वाटलं की आम्ही सर्व्हिसला जातो, कामाला जातो, एकच मुलगा असतो त्याच्याकडे जास्त पॉझिटिव्ह असतो. काही नाही, आपल्या कोणतीही गोष्ट काही होत नाही, काही होत नाही. कारण ते फक्त आपण शोधलेलं कारण असतं. ते उत्तर तुम्ही शोधत नाही, फक्त प्रश्न मांडता आणि अशा ह्याच्यामुळे होतं. उत्तर कुठे आहेत? आणि उत्तर नाही मिळाली तर मग तुम्ही तुमच्याप्रमाणे नको त्या चुकीच्या पद्धतीने करता. लक्षात ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. मगाशी आम्हीने सांगितलं ते अर्ध सांगितलं. माझा मुलगा 60% ऐकतो, 40% ऐकत नाही. म्हणजे मी असा दावा करतो की प्रत्येकाला मी शिकवतो आणि मला ते माहिती आहे, मला ते कळतं. असं असताना सुद्धा माझं 60% ऐकतो. मग 40%चं काय? 40% करता माझ्याकडे कोणाकोणाचा वापर करावायचा अर्थ असा नाही तुमचे मदतनीस किंबहुना त्या प्रत्येक माणसाचं तुमचं असलेलं रिलेशनशिप. ही रिलेशनशिप कुठे आहे? तुमच्याकडे आजी आहे, तुमच्याकडे मित्रमंडळी आहेत, पिकनिकला आणि फक्त धमाल करायला किंवा गेट टुगेदर करता मैत्रिणी आहेत, शेजारी पाजारी आहेत. शेजार पाजार राहिलाय? आमच्याकडे नाहीये तसं. आमच्याकडे खरंच नाहीये तसं. कारण एकच माझा मुलगा आहे पण भावंड किती आहेत माहिती? 22. अमेय परिवार म्हटल्यानंतर 22 जण अशी मुलं एकत्र येतात आणि ती मुलं सांगतात आम्ही भावंड आहोत. आम्हाला आई वडिलांना सांगायची सवय आहे आम्ही मित्र आहोत आणि त्यांना सवय आहे भावंड आहोत. कुठे पेरलं गेलं? कुठे पेरलं गेलं? अनुकरण पण नाही झालं. ते नातं जे आम्ही जपलं ना त्या नात्यामध्ये होतं आपल्याकडे असलेलं नातं सुद्धा वजा होतं. कितीतरी मगाशी हसले बरेच जण सासूबद्दल बोलताना. बरेच जण हसले सासूबद्दल बोलताना. का बोलले? का झालं असं? पण सासू चांगलं वागते असं माहिती नाही. मी तुम्हाला माझं कौतुक करतोय, कृपा करून असं समजू नका. कारण तुम्हाला प्रश्न पडेल की आवाज स्वतःबद्दल बोलतो नाही, स्वतःबद्दल नाही बोलत. हे वेगवेगळे अनुभव स्वतःला चिकटवलेले तरी आहेत किंवा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या स्वतःला चिकटवलेल्या आहेत, ज्या बरोबर गोष्टी आहेत त्या आम्ही निर्माण केलेल्या आहेत. कारण कंपल्शन आहे, मला चूक करायला परमिशन नाही. मला चूक करायला परमिशन नाही. आमचा परिवार, माझे मित्रमंडळी, नुसतं अमेय परिवार नाही, प्रत्येक मित्र, आता इकडे असलेला अमेय, हे सगळे जण मला चूक करायला परमिशनच देऊ शकत नाही. कारण चूक केल्यानंतर ह्यांना उत्तर काय द्यायचं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर सातत्याने येतो.